ऊस आहे तुमचा? पेर एवढंच पेर यायचं आता हा. एक टिचभर पेरेला आम्हाला आहे. हा हा एकदम भुसभुशीत झालेले. शेतकरी मंडळी नमस्कार. आज आपण विंग गावामध्ये 86-032 व्हरायटीच्या खोडवा ऊस पिकात आलेलो आहोत. तर इथं आपलं मार्गदर्शन आहे आणि आपल्या मार्गदर्शनाचा काय फायदा झाला आज आपण काकांच्याकडून जाणून घेणार आहे. तर पाहूया काकांचा ऊस आणि किती फायदा झालाय काकांना. काका नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगा की. आनंदात जगन्नाथ नाईकवडे, राहणार बिंग, तालुका कराड, जिल्हा सातारा. अच्छा, हा आपला 86-032 व्हरायटीचा खोडवा ऊस आहे ना? हो, खोडवा ऊस आहे. काय फायदा झाला आपण तुम्हाला? आपण जे एक फवारणी आणि एक आळवणी घेतलेला आहे. एकच फवारणी एकच आळवणी झाली. परत पाऊस चालू झाला की पुन्हा काही जमलंच नाही ती घ्यायला, ऊसच पडला, म्हणजे येताच आलेलं नाही. आलेलाच नाही. बरं, काय फायदा झाला त्याचा? त्याच्यापासून पेर लांब दाखवता का आम्हाला? म्हणजे हे खोडवा ऊस आहे तुमचा? पेर एवढंच पेर यायचं आता हा. एक टिचभर पेरेला आम्हाला आहे. हा 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 टिचभर आलेला आहे. म्हणजे अगोदर पहिले केवढा येत होता? एवढंच हा. एवढाच येत होता. हा. आता बघा पाटील साहेब, आम्हाला कांड्याची साईज दाखवा बघू. म्हणजे आता आपण आत पण गेलेलो नाहीये हा. कारण ऊस पडलाय. मला याची उंची सर्वसाधारण हातवर करून दाखवा किती झाल्या. तारावरून आहे त्या तारेपर्यंत बघू. हा, हे वरती इलेक्ट्रिक तार आहे बघा, हे दिसते. ताराला थटला ऊस. पाणी टेकायला लागले. आणि किती पेऱ्यावरती गेला ऊस हा 9 महिन्यात? 22-23 कांड्यावर. 9 महिन्यामध्ये 22 ते 23. हे बघू शकतो पाटील साहेबांच्या पाठीमागे तर लाल भडक असा ऊस झालेला आहे. आणि वाढ याचं एकदम हिरवगार आहे ना अजून? हो, हिरवगार. हे हिरवगार आहे बघा. वाढ आतापर्यंत पाणी साठलेलं आहे. मला जमीन दाखवा खाली. जमीन अजून जमीन दाखवा. गार आहे. मातीच माती बघू एकदम भुसभुशीत झाली. भुसभुशीत माती. हा, जुन्यात दाखवा मला. एकदम भुसभुशीत झालेले. तुम्हाला चांगला फायदा झालाय. हो, ठीक आहे. जी तुम्ही माहिती दिली आम्हाला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद.